हाय हॅलो नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आम्ही शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या अगदी कुशीत असलेल्या आमच्या दादाच्या सुंदर फार्म हाऊसवर आलोय. पण हा फक्त फार्म हाऊस व्लॉग नाही आहे. आज इथे होणार भरपूर धमाल, फॅमिलीसोबत मस्ती, मजेशीर गेम्स आणि खूप साऱ्या अनफर्गेटेबल मेमरीज. 2 दिवस आम्ही इथे खूप एन्जॉय केला आणि खरंच सांगायचं तर हा छोटासा ट्रिप आमच्यासाठी खूपच मेमोरेबल झाला. तर आजचा हा पूर्ण दिवस आमच्यासोबत एन्जॉय करायला तयार राहा, कारण हा व्लॉग्स तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच एन्जॉय करणार आहात. फार्म हाऊसवर पोहोचल्यावर सर्वात आधी लक्ष वेधलं ते तिथल्या शांत आणि सुंदर वातावरणाने. आजूबाजूला हिरवळ, झाड, शेत आणि निसर्गाची सुंदर साथ. शहराच्या गोंगाटापासून दूर अशा शांत ठिकाणी आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. आता तुम्हाला या फार्म हाऊसचा छोटासा टूर देते. जस्ट लुक ॲट दिस ब्युटिफुल एंट्रन्स. एंट्री करताच तुम्हाला दिसेल स्पेशियस असा सुंदर हॉल. हॉलमध्ये सर्व फॅमिली मेंबर्स एकत्र बसू शकतात. हॉलमध्ये सोफा सेट देखील आहे, त्यामुळे फॅमिली गॅदरिंगसाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. या जिन्यावरून वरच्या मजल्यावर गेलं की तिथे अजून 2 बेडरूम्स आणि स्पेशियस असा टेरेस आहे. हॉलमधून पुढे गेलं की सुंदर असा किचन आहे. किचनमध्ये गॅस सिलेंडर, भांडी आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. या फार्म हाऊसमध्ये टोटल 5 बेडरूम्स आहेत, पण मी आता तुम्हाला दाखवते ग्राउंड फ्लोअरवर असलेले 3 बेडरूम्स. हे सर्व बेडरूम्स खूप स्पेशियस आहेत आणि क्लीन देखील आहेत. राहण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या बेसिक सोयी इथे उपलब्ध आहेत. बेड्स, मॅट्रेसेस, ब्लँकेट्स आणि इतर आवश्यक सुविधा सगळं व्यवस्थित आहे. प्रत्येक बेडरूमला अटॅच वॉशरूम आहे, प्लस एक कॉमन वॉशरूम देखील आहे. त्यामुळे प्रत्येकाला कंप्लीट प्रायव्हसी मिळते. वाव, किचनमधून दिसणारा हा हॉलचा सुंदर लुक. आता तुम्हाला दिसत आहे फार्म हाऊसच्या आजूबाजूला असलेली काही सुंदर झाड, शेत आणि निसर्गाचा मनमोहक व्ह्यूज. या फार्म हाऊस जवळच एक धरण आहे. धरण आणि फार्म हाऊसच्या आजूबाजूला असलेल्या डोंगर रांगा आणि त्यावर पसरलेली धुकं, त्यामुळे इथलं निसर्गरम्य वातावरण आणखीनच सुंदर वाटतं. इथे आम्हाला गाय, कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी पक्षीही पाहायला मिळालेत. आम्ही त्यांचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ देखील काढलेत. त्यानंतर सुरू झाली आमची फुल ऑन फॅमिली मस्ती. आम्ही सगळ्यांनी मिळून संगीत खुर्ची, नंबर ग्रुपिंग गेम, रेन डान्स असा खूप एन्जॉय केला. गेम्स खेळत असताना अचानक पाऊस सुरू झाला
आणि त्या पावसात आम्ही सर्व खूप भिजलो, खूप मस्ती केली आणि त्या सुंदर क्षणांचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज देखील काढलेत। पावसातला तो गारवा, आजूबाजूला हिरवगार निसर्ग आणि फॅमिलीसोबतची ही मस्ती, मज्जा सगळं खूप सुंदर आणि मेमोरेबल होतं। त्यानंतर आम्ही सर्व फ्रेश झालो आणि आम्ही सर्वांनी मिळून खूप साऱ्या रील्स बनवल्यात। रील्स नंतर आम्ही म्युझिकल ग्रुप्स, अंताक्षरी, पासिंग द पिलो असे वेगवेगळे गेम्स खेळले। गेम्समध्ये जो कोणी हरला त्याला मजेशीर पनिशमेंट म्हणून डान्स किंवा ॲक्टिंग करायला सांगितले। त्यामुळे हसू आणि मस्ती अजूनच वाढली। असेच अनेक गेम खेळत आम्ही भरपूर मज्जा केली। गेम खेळत असताना ब्रेक टाईममध्ये आम्ही सर्व कोल्ड पाहिलो आणि तिथे आलेल्या काजव्यांचे खूप सारे व्हिडिओज काढलेत। दिवसभर आम्ही सर्व जे काही गेम खेळलो त्या गेममध्ये जे कोणी हरले त्यांना मजेशीर पनिशमेंट देण्यात आली आणि जे कोणी विनर झालं त्या सर्वांना दादा आणि वहिनी यांनी खूप छान गिफ्ट्स दिले। इतकी मस्ती केल्यानंतर वेळ झाली होती ती डिलिशियस फूडची। खूप दिवसांनंतर सर्व भाऊ बहीण एकत्र बसून सोबत जेवण केले आणि आमच्या वहिनींनी बनवलेले टेस्टी पदार्थ आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केले। फॅमिलीसोबत एकत्र बसून केलेले जेवण आणि त्यात गप्पा या गोष्टीची मजाच काही वेगळी असते। दिवसभराची ही मज्जा, गेम्स, गाणी, अंताक्षरी, पाऊस आणि फॅमिली टाईम सगळं एन्जॉय करताना वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही। रात्र झाली आणि आम्ही सगळे फार्म हाऊसवरच मुक्काम केला। सो आता मी तुम्हाला दाखवते हा मॉर्निंग व्ह्यू। किती सुंदर व्ह्यू आहे हा। सगळीकडे शांतता, समोर सुंदर धरण, धरणाच्या बाजूला डोंगरांवर पसरलेली धुकं, रिमझिम पडणारा हा पाऊस। खरं सांगायचं तर या 2 दिवसांमध्ये आम्ही जेवढी मजा केली तेवढ्या सुंदर मोमेंट्स आम्ही एकत्र केल्यात ते कायम लक्षात राहतील। कधी कधी मोठ्या ट्रिपची गरज नसते, आपल्या माणसांसोबत एखादा शांत सुंदर ठिकाणी घालवलेला क्वालिटी टाईम सुद्धा मनाला खूप आनंद देऊन जातो। आणि हा फार्म हाऊस देखील फॅमिली फ्रेंड्ससोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी खूप सुंदर आणि पीसफुल प्लेस आहे। जर तुम्हालाही अशाच प्रकारे फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत एखादा सुंदर वीकेंड एन्जॉय करायचं असेल तर या फार्म हाऊसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आय होप तुम्हाला हा फार्म हाऊस नक्कीच आवडला असेल। जर तुम्हाला फार्म हाऊसची अधिक माहिती हवी असेल तर मी दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तर हा होता आमचा छोटासा पण खूपच सुंदर फॅमिली फार्म हाऊस व्लॉग। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी माझ्यासोबत नक्की कनेक्ट राहा। पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत टेक केअर अँड कीप स्माइलिंग। बाय बाय।